इयरिंग्स आहे. हे सुद्धा मंगळसूत्र मी ज्याला एकदम ट्रायलला वगैरे हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. तर आज मी तुम्हाला घेऊन चालले अशा एकदम छान अशा आगळ्या वेगळ्या मार्केटला. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पुण्यात FC रोड तर ऐकलंच असेल, पण FC रोड सारखंच एखादं मार्केट पिंपरीमध्ये, म्हणजे कोकणे चौकचं मार्केट, त्याला शगुन मार्केटसुद्धा म्हणतात किंवा शिवार मार्केट असं एक दोन नावांनी ओळखलं जातं. मला तरी कोकणे चौकचं मार्केट एवढंच माहिती आहे. सो आज मी तुम्हाला तिथे घेऊन चालली आहे आणि या मार्केटला काय काय भेटतंय हे आपण तिथे जाऊनच बघूयात. बघा गाईज, हे कोकणे चौकचा हा स्ट्रीटवालं मार्केट आहे. हे बघा गाईज, मी आता ह्या फर्स्ट शॉपमध्ये गेली होती आणि इथल्या प्रत्येक शॉपमध्ये खूप छान असं कलेक्शन होतं. एकदम इंस्टाग्रामिक कलेक्शन म्हणतो ना आपण, तसं कलेक्शन होतं. चला, तर ह्या फर्स्ट शॉपमध्ये हे इतके सारे स्कर्टचे प्रकार होते. खूप छान छान स्कर्ट होते आणि याची प्राईज म्हणाल तुम्ही तर हे काही 650ला होते, काही 550ला होते. अशा रेंजमध्ये हे सगळे स्कर्ट होते. स्कर्टमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज होत्या. चला, तर मी तुम्हाला एक एक दाखवते कोणकोणत्या व्हरायटीज आहे, काय काय आहे. हे बघा, हे ब्लॅकवालं स्कर्ट आहे. थोडंसं चेक्स टाईपमध्ये आहे, चेक्स पॅटर्नमध्ये. त्यानंतर हे व्हाईट कलरचं स्कर्ट आहे आणि हे स्कर्ट असं ब्रासोमध्ये वगैरे आहे आणि त्याला थोडीशी ब्लूइश टोन वगैरे आहे. त्यात भरपूर स्कर्टचं कलेक्शन आहे इथे आणि भरपूर जास्त ऑप्शन आहे. जर तुम्ही कुठली ट्रिप वगैरे प्लॅन करत असाल तर तिथे नक्की व्हिजिट करा. बघा, हे येल्लो कलरचं स्कर्ट आहे आणि एकदम बटर येल्लो कलर म्हणताना त्या कलरचं स्कर्ट आहे. हे सगळ्या कलरमध्ये आणि खूप सारे स्कर्टचे ऑप्शन होते. त्यानंतर ह्या साईडला त्यांनी वन पीस वगैरे लावलेले होते. खूप छान छान वन पीस होते. हे मे बी 430 आणि काही 530 अशा रेंजमध्ये वन पीस होते. काही शॉर्ट होते, काही लॉंग होते, आपल्या चॉईसवर आहे. आणि हे स्ट्रेचेबल वगैरे होते. सो असं काही नाही की तुम्हाला तुमच्या साईजला भेटत नाही वगैरे, बिकॉज माझ्या साईजला तर नॉर्मली कुठेच काही भेटत नाही. बट इथे मला मला काहीतरी ट्रिपच्या आधी मी एकदा व्हिजिट करतेच आणि मला इथे काहीतरी भेटूनच जातं. खूप छान छान वन पीसचे कलेक्शन इथे असतं आणि FC रोडसारखं नाही की सगळ्यांच्या अंगावर तेच दिसतं, असं नाही. या मार्केटमध्ये खूप छान असं कलेक्शन आहे जे तुम्हाला नॉर्मली बहुतेक ठिकाणी दिसणार नाही, असं कलेक्शन ह्या मार्केटला असतं. आणि मोस्ट ऑफ तरी इथे ना वन पीस, जीन्स, टी शर्ट, टॉप असं कलेक्शन असतं. कुर्ती टॉप्स वगैरे, कुर्ती किंवा कॉर्ड सेट वगैरे हे काही नसतं इथं. बट वन पीस वगैरे खूप छान भेटतात. म्हणजे तुम्ही ट्रिप प्लॅन करताय तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. ट्रिपसाठी तुम्ही इथनं भरपूर सारं काही काही घेऊन जाऊ शकता. हे बघा, इतके सारे टॉप्सचे कलेक्शन आलेले होते. त्यानंतर जॅकेटचे सुद्धा कलेक्शन होतं तिथे. त्यानंतर रोहनचं इथे किचन बघायचं काम चालू होतं. जसं की मी शॉपिंग करते तर थोडंसं तरी रोहननी शॉपिंग केलंच पाहिजे. सो त्यानंतर मी आली होती ह्या नेक्स्ट शॉपमध्ये. इथे खूप जास्त क्राऊडेड खूप गर्दी होती, बिकॉज मी सॅटर्डेलाच गेली होती. बिकॉज सॅटर्डेला रोहनला सुट्टी असते, सो तेव्हाच मला पॉसिबल होतं. सो बघा, इथे हे छान छान कलरमध्ये छान छान असे टी शर्ट होते. मला इथलं टी शर्टचं कलेक्शन खूप आवडतं. माझ्याकडे भरपूर सारे टी शर्ट्स आहे इथले. जे काही ओव्हरसाईज टी शर्ट्स असतात ते मोस्ट ऑफ मी ह्याच मार्केटमधनं वगैरे घेत असते, बिकॉज मला ते येतात आणि छान बसतात. बट नॉर्मली रोहनचं असं म्हणणं असतं की तू काय कंटिन्यू टी शर्ट घेते, टॉप ट्राय कर वगैरे. बट मला इथले टी शर्ट्स वगैरे आवडतात. सो नंतर ह्या शॉपमध्ये आले होते. इथे पण टी शर्ट वगैरे बघत होते. नंतर ह्या शॉपमध्ये बघा 100 रुपीजला टी शर्ट वगैरे होते, म्हणजे टॉप वगैरे होतं. त्यांनी बास्केट साईज ठेवलं होतं आणि तुम्ही शोधा आणि घ्या. बट त्यात मला काही इतकं, म्हणजे मी ट्राय करत होती शोधायचं, बट मला काही इतकं त्यात काही चांगलं भेटलं नाही. सो मी ते स्किप केलं आणि बाकी गोष्टी एक्सप्लोअर करत होते. चला, तर नंतर पुढे गेल्यानंतर एक शॉप जवळून अशी छोटीशी बोळ आहे. त्या बोळमधनं आपण जर मध्ये गेलं तर मध्ये मार्केट आहे. भरपूर सारे शॉप्स आहे, जसे FC रोडला आहे तसे. चला, तर मी ह्या शॉपमध्ये आली होती आणि ह्या शॉपमध्ये हे बॅगवालं शॉप होतं आणि खूप छान छान असं पर्सचं कलेक्शन होतं इथं.
आणि त्यांनी सांगितलं होतं 500 रुपयाला 2 कोणतीही घ्या, असं सगळं कलेक्शन होतं. खूप छान छान बॅग होता. 250-250 रुपयाला खूप छान छान बॅगचं कलेक्शन होतं बघा. ही ब्राऊनवाली जी होती, जी गुचीची बॅग येते त्या टाईपमध्ये बॅग होती ती. भरपूर साऱ्या पर्समध्ये कलेक्शन होतं. त्यात आपण नॉर्मली डेली यूजसाठी वगैरे यूज करतो तशाही पर्स होत्या. आणि जसे जर तुम्ही म्हणाल फंक्शनल वगैरे, तर फंक्शनल पर्ससुद्धा तिथे भरपूर साऱ्या अवेलेबल होत्या. चला, तर त्यानंतर पुढे मार्केटमध्ये बघायला मी स्टार्ट केलं. सो त्यानंतर पुढे आल्यानंतर आलो होतो मेन म्हणजे माझं सगळ्यात फेवरेट ज्वेलरीवालं शॉप. सो इथे इतके छान ज्वेलरी शॉप आहे, म्हणजे जसं तुम्ही म्हणाल की इन्स्टाग्रामिक ज्या पण ज्वेलरी आहे, ज्या तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाही, कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाही, त्या सगळ्या इंस्टाग्रामला दिसणाऱ्या प्रत्येक ज्वेलरी इथं अवेलेबल असतात. खूप छान त्यांच्याकडे ज्वेलरी कलेक्शन आहे, खूप सुंदर. म्हणजे तुम्ही जर गेलात तर तुम्ही काहीतरी तेव्हा ज्वेलरी शॉपमधनं 100% घ्याल, इतकं सुंदर असं ज्वेलरी कलेक्शन त्यांच्याकडे असतात. आता बघा, हे मी हातात पकडले, हे त्यांच्याकडे याचं कलेक्शन आहे, ब्रेसलेटमध्ये कलेक्शन आहे. आणि या सगळ्याला ते पॉलिश देतात की हे 6-6 महिने किंवा कधीच खराब नाही होत किंवा याची पॉलिश जात नाही, अशी ती गॅरंटी देतात. सो मला त्यातलं हे एक ब्रेसलेट आवडलं होतं. सो ते त्यांनी ओपन करून दिलं होतं. सो मी ते वेअर करत होती. आपल्याला त्यात आपली साईजसुद्धा भेटून जाते की ब्रेसलेट कुठे कुठे कोणाचा हात छोटा असला तर ब्रेसलेट वगैरे भेटत नाही कोणाला त्या त्यांच्या साईजचं. तर हे यामध्ये त्यांच्याकडे साईजसुद्धा अवेलेबल आहे. त्यांच्याकडे खूप सारे इयरिंगचे कलेक्शन होते, खूप सारे त्यांच्याकडे ब्रेसलेटचे कलेक्शन आहे. म्हणजे काय नाही आहे त्यांच्या शॉपमध्ये असं की त्यांच्याकडे मंगळसूत्राचं खूप छान कलेक्शन आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे जितकं बघावं तितकं कमी. बघा, हे ऑक्सिडाईजवाले इयरिंग्स आहे त्यांच्याकडे, म्हणजे खूप छान छान आहे. तुम्ही एक एक प्रत्येक डिझाईन वेगळी आहे, प्रत्येक डिझाईन बघावी अशी आहे आणि घ्यावी अशी आहे. इतकं छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. चला, तर एकदम पटपट तुम्हाला मी त्यांच्या शॉपचं पूर्ण असं कलेक्शन दाखवते. हे बघा किती छान छान, आणि प्रत्येक शेडमध्ये त्यांच्याकडे इयरिंग्स आहे. आणि त्यांच्याकडे हे काश्मीरी इयरिंग्स वगैरे आहे ना, ते सुद्धा खूप छान आले. आणि हे बघा, हे इंस्टाग्रामिक वॉच तुम्ही बघितलंच असेल, हे सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि 450 मे बी त्याची प्राईज आहे. 450पेक्षा जास्त प्राईज नाही आहे त्याची. खूप छान असं मंगळसूत्राचं कलेक्शनसुद्धा होतं त्यांच्याकडं. त्यातले मला सगळेच मंगळसूत्रे आवडत होते, कोणतं घ्यावं कोणतं नाही असं होतं. सो त्यानंतर मला हे एक मंगळसूत्र खूप आवडलं होतं. 210ला होतं आणि ते बोलले की त्याची पॉलिश वगैरे नाही जाणार. त्यानंतर हे बघा, हे इयरिंग्सचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे. म्हणजे त्यांच्याकडे डायमंड किंवा तुम्ही कोणतंही म्हणा, सिल्वरवालं वगैरे सगळं काही कलेक्शन आहे त्यांच्याकडं. चला, तर ते मंगळसूत्र मी ट्राय करत होती की कसं दिसतंय का. लेंथ थोडी एक्स्ट्रा होती, मे बी मला असं वाटतं की त्याची लेंथ थोडी एक्स्ट्रा आहे, बट मे बी प्रॉपर होती. सो ते वेअर करून बघत होती. त्यानंतर मला हे इयरिंग्स आवडले होते, ते म्हटलं तुमच्यासोबत दाखवूयात तुम्हाला. सो मी ते दाखवले. आणि त्यानंतर बघा, हे त्यांच्याकडे रिंग्सचं कलेक्शन आहे. डायमंडवाल्या रिंग्स तर बापरे खूप छान आहे. हे बघा, ब्रेसलेटचं कलेक्शन, ते तुम्ही साईडला बघताय बघा, ते इंस्टाग्रामवर नवीन निघालं आहे बघा, डायमंडचं ब्रेसलेट, ज्याला एकदम छोटे छोटे लीफ वगैरे असतात. ते नेमकं शूट करायचं राहिलं, ते छोटे छोटे लीफवालं नवीन आले, ते सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. खूप छान इंस्टाग्रामिक मी म्हणेल ज्वेलरी त्यांच्याकडे अवेलेबल आहे. हे बघा, हे बाजूला दिसतंय ना, हे ते ब्रेसलेट्स आहे, खूप सुंदर आहे. आणि हे गोल्डनवाले सुद्धा खूप छान ब्रेसलेट आहे. आणि हे 2 in 1 यूज होतं वाटतं, अँकलेट म्हणून सुद्धा यूज करू शकतो आपण. इतकं छान कलेक्शन आहे त्यांच्याकडे. आणि असे भरपूर सारे शॉप आहे ह्या मार्केटमध्ये. तर त्यानंतर मी ह्या पुढच्या एका शॉपमध्ये आली होती. तिथे मला हे बटर येलो कलरचं टॉप आवडलं होतं. सो मी बघत होती. हे 350ला होतं त्या शॉपमध्ये. सो माझं बघायचं काम चालू होतं. मोस्ट ऑफ मला ना येतात टॉप, बट म्हणजे आवडता, पण मला फक्त
फक्त इतकाच प्रॉब्लेम होतो की मला ते साईजला नाही आहे. आणि इथे कसं आहे ना, ट्रायलला वगैरे काही ऑप्शन नाही आहे. सो त्यामुळे थोडंसं असं वाटतं की येतं की नाही, आणि घरी जाऊन पुन्हा रिटर्न यायचं म्हणजे रोहनला सुट्टी नाही. सो त्यामुळे माझं थोडंसं टॉप घेणं मी इग्नोर करते. तसं टी शर्ट वगैरे कसं मला ओव्हरसाईजच आवडता, सो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. सो मी ते बिंदास घेऊन जाऊ शकते. तसं हे टॉपचं मला थोडंसं कन्फ्युजन होतं. मी मोस्ट ऑफ नाही तर असं प्रेफर करते की इलॅस्टिकवाले टॉप असावे की ज्याचा मला लोड नाही, जे मला प्रॉपरली घेतील थोडंफार साईज इकडे तिकडे असली तरी. सो त्यामुळे मी असं इलॅस्टिकवालं टॉप वगैरे शोधत होती. बट सध्या ना इंस्टाग्राममुळे की काय ना, मला सध्या बटर येलो कलर खूप आवडतो आहे आणि मला त्याच कलरमध्ये काही ना काही आवडतं आहे. मी काही ना काही त्याच कलरमध्ये शोधते आहे. चला तर गाईज, त्यानंतर मी आली होती दुसऱ्या शॉपमध्ये. तिथे हे खूप सारे टी शर्ट्सचे, टॉपचे खूप छान छान कलेक्शन होतं. मला हे एक टॉप आवडलं होतं, सो मी त्याची प्राईस विचारायला आली होती. हे 500ला का काय ते टॉप होतं वरचं, जे टी शर्टवालं दिसतं आहे. 2 पीसमध्ये आहे ते, मध्ये शर्ट आणि वरतून ते जॅकेटसारखं. सो तिथे आली होती, तिथे थोडे टॉप बघितले. त्यानंतर मी बाहेर आल्यानंतर अजून एका शॉपमध्ये आली होती. त्या शॉपमध्ये ह्या असं कुर्तीजचं कलेक्शन होतं, शॉर्ट कुर्तीजचं कलेक्शन होतं. खूप छान छान शॉर्ट कुर्तीजचं कलेक्शन आहे हे. आणि मे बी 200ला की 250ला असं काहीतरी शॉर्ट कुर्तीज होत्या. या खूप छान छान कुर्तीज आहे. त्यानंतर हे टॉपवालं एक शॉप होतं, तिथेही खूप सुंदर असे टॉप्स होते. म्हणजे एक एक टॉप इतकं छान होतं. 2 प्रकारमध्ये होतं, एकाला इथे बो होती आणि एकाला थोडंसं असं लायनिंगवालं टेक्स्चर टाईप बनवलं होतं. आणि हा ब्राऊन कलर पण मला खूप सध्या आवडतो. सो त्यामध्ये सुद्धा हे टॉप मला आवडलं होतं, छान वाटत होतं. 350ला तो दादा म्हणत होता. आणि ह्या शॉपमध्ये सुद्धा भरपूर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि कलरसुद्धा भरपूर सारे भेटून जातात. प्लाझो स्कर्टसुद्धा सध्या त्या मार्केटला भरपूर सारे भेटत आहे. आणि थंडीचा सीझन येतो आहे, सो त्यामुळे तर जॅकेट वगैरे तर भेटणं एक नॉर्मलच आहे. सो तिथे जॅकेट वगैरेसुद्धा भरपूर सारे अवेलेबल होते. हे बघा, हे 2 टॉप होते. मी दोघांमध्ये कन्फ्यूज होते की कोणता कलर घेऊ कोणता नाही. सो ते थोडंसं बघितलं. त्यानंतर आली होती मी ह्या एका शॉपमध्ये. मला तिथे बघायचे होते डेनिम वन पीस, सो मी ते बघत होते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अजून काही डिटेल पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.